नमस्कार मित्रांनो, एक्झाम 360 मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. टेट 2025 शिक्षक भरती याबद्दल पवित्र पोर्टल चालू झालेलं आहे. सेल्फ सर्टिफिकेशन येथे चालू झालेलं आहे. म्हणून आपण त्याबद्दल एक सेल्फ सर्टिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स हवेत, किती तारखेपर्यंत करता येईल, का करायचे, कुणी करू नये, कुणी करावे याबद्दल तुमच्या मनात असलेल्या शंकेचे निरसन या व्हिडिओमध्ये आपण इथे करणार आहोत. चला तर पूर्ण माहिती घेऊया पुढे. टेट 2025 ही महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व शिक्षण विभाग शिक्षण सेवक भरतीसाठी घेतलेली अधिकृत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे. यामध्ये जे तुम्हाला मार्क मिळले त्या मार्कावरून आता तुमची काय होणार आहे, निवड होणार आहे. कशासाठी? तर शिक्षक व शिक्षण सेवक या पदासाठी नियुक्ती होणार आहे. ही भरती प्रक्रिया पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. बघा, ही पवित्र पोर्टल मार्फत प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली जाते. बघा, टेट 2025ची परीक्षा 27 मे 2025 ते 30 मे 2025 आणि 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात आलेली आहे. आणि या कालावधीत तुम्हाला जितके मार्क मिळाले त्याच्या मार्क बेसिसवर आता तुमची इथची पुढची निवड होणार आहे मित्र हो. चला पुढे घेऊ. आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ. बघा, टेट 2000 मित्र हो 2,09,101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करणे बंधनकारक असणार आहे मित्र हो. चला, सेल्फ सर्टिफिकेशन किती विद्यार्थ्याला करावं लागेल? 2,09,101 उमेदवारांना. सेल्फ सर्टिफिकेशन केल्याशिवाय कोणताही उमेदवार शिक्षक व शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही मित्र हो. सेल्फ सर्टिफिकेशनसाठी उमेदवारांना प्रथम पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. काय करणं आवश्यक आहे? तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. नोंदणीसाठी टेट 2025 रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर व नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे. म्हणजे 2025चा रजिस्ट्रेशन नंबर व रोल नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर आवश्यक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर असला तरी चालते किंवा रोल नंबर असला तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पाहिजे? मोबाईल नंबर. म्हणजे दोन गोष्टी पाहिजेत, रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर. लॉग इन आय डी हे 25 डॉट 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 बघा, ते x दिलं त्या जागी टेटचा 10 अंकी रोल नंबर स्वरूपात येणार आहे. लॉग इन आय डी म्हणजे तुमचा काही 25 सुरुवातीला येणार आहे आणि हा लॉग इन आय डी 10x म्हणजे तुमचा रोल नंबर त्या जागी येणार आहे मित्र हो. चला आपण पुढे आता पुढच्या स्लाईडमध्ये सेल्फ सर्टिफिकेट सर्व माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये भरावी. एकदम महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्र इथं. बघा, पूर्णच्या पूर्ण माहिती कशामध्ये भरायची तर कॅपिटल लेटरमध्ये भरावी लागणार. संक्षिप्त नाव, इनिशियल, शॉर्ट फॉर्म वापरून पूर्ण माहिती द्यायची, डिटेल माहिती द्यायची. नाव जे असेल ते पूर्णच्या पूर्ण तिथं द्यायचं आहे. नाव, वडिलाचे नाव, पतीचे नाव, आडनाव, पूर्ण पत्ता अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये चूक जर आढळली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अडचणी निर्माण होऊ शकतात. याच्याबद्दल थोडीही मनात शंका ठेवायची नाही. डिटेल माहिती द्यायची, पूर्ण द्यायची. 2, 3, 4 वेळा सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना बघायचं. माहिती चुकीची माहिती लपवणे, खोडाखाड, बनावट कागदपत्र दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते. जरी तुमची निवड झाली तरीही ती निवड रद्द करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्याला असणार आहे मित्र हो. चला, अर्हतेबद्दल बोलू. शैक्षणिक अर्हता ही 14/5/2025 पर्यंत पूर्ण आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी, 12वी, BSc, MSc, MCOM, BA, BCOM हे असे जे अर्हता आहेत हे पूर्णच्या पूर्ण 14/5/2025 पर्यंत पूर्ण आवश्यक आहेत. व्यावसायिक अर्हता आहे जे DED आणि BEd जे आहे तुमचं हे 25/9/2025 पर्यंत चालणार आहे. पण एखाद्याचा निकाल जर राखीव असेल, विथ हेल्डमध्ये ठेवला असेल, युनिव्हर्सिटीनं ठेवत असतात, तरी अंतिम तारखेनंतर जाहीर झालेला निर्णय ग्राह्य धरला जाणार नाही. तुमचं कोणत्याही कारणानं रिझल्ट जर लागला नसेल तर याच्यासाठी ही संस्था जबाबदार राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचं घ्या. बघा, उमेदवार लॉग इनमध्ये दिलेले प्रेफरन्सेस प्राधान्यक्रम क्वालिटी व मेरिटनुसारच विचार घेतले जातील. म्हणजे तुमच्या प्रेफरन्सेसला खूप महत्त्व आहे आणि क्वालिटी व मेरिटनुसार विचारात घेतले जाणार आहेत. एकदा लॉक केलेले प्रेफरन्सेस त्यात बदल करता येत नाही मित्र. एकदा लॉक केले प्रेफरन्सेस की त्याच्यामध्ये बदल करता येत नाही तुम्हाला. प्रेफरन्सेस चुकीचे भरल्यास जास्त गुण असूनही नियुक्ती मिळू शकत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रेफरन्सेस जर चुकीचे दिले, एखाद्या वेळेस जर प्रेफरन्सेस चुकीचे दिले तर चुकीच्या ठिकाणी नियुक्ती लागू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियुक्ती कधी कधी होतही नाही चुकीची प्रेफरन्स दिली तर. जसं की तुमचं गणित विज्ञान विषय आहे आणि नाही आणि तुम्ही जर टाकल्या गेलं आणि तुम्हाला तिथं जर नियुक्ती भेटली तरी तुम्हाला तिथं त्यांनी काय नियुक्ती देणार नाही. तुम्हाला जरी अपॉइंटमेंट आली पण नियुक्ती भेटणार नाही मित्र हो. याच्यासाठी काळजीनं फॉर्म भरायचा. जे विषय आहेत तेच भरायचे, शिल्लक भरायचे नाहीत, कमी भरायचे नाहीत. जर एखाद्या वेळेस कमी भरले समजा तुम्ही एखाद्या विषय पदवीधर किंवा पदवीला विषय होता 2-3 वर्षासाठी, तर तो शक्यतो विषय टाकायचा. म्हणजे शेवटच्या वर्षाला जे विषय आहेत ते सर्व विषय येथे टाकायचे. म्हणजे जसं की
मराठवाडा विदर्भामध्ये 3 विषय असतात, जसे की बी-एस-सीला. जर बी-एस-सीला झालं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, झुलॉजी यांनी आपले 3ही विषय टाकायचे. जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला जितके विषय असतील तितके विषय आपण सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये टाकणे अत्यंत आवश्यक आहे मित्रहो. चला पुढे घेऊ आता. पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आपण. आरक्षणाचा लाभ महत्त्वाचा मुद्दा. आरक्षणाचा लाभ फक्त महाराष्ट्रातील सर्वसाधारण रहिवासी असलेल्या उमेदवारांना मिळतो. ज्याचं डोमिसाईल महाराष्ट्रात आहे त्यांनाच भेटणार आहे. आरक्षण सगळं लागू असणार. एस-सी, एस-टी, पी-जे, एन-टी, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आरक्षण लागू राहणार आहे. समांतर आरक्षण लागू राहणार आहे. तर महिला, माजी सैनिक, दिव्यांग, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षण लागू असणार आहेत मित्र. महिलांसाठी 30% समांतर आरक्षण लागू असणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना 40% दिव्यांगत्व आवश्यक आहे आणि UDID असणे बंधनकारक आहे मित्र हो. चला पुढचा टॉपिक घेऊ आपण. याच्यानंतर बघा कागद पडताळणीच्या वेळी, बघा महत्त्वाचा मुद्दा आहे. कागद पडताळणीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जेवढे तुमच्याकडे मूळ कागदपत्र आहेत ते सर्वच्या सर्व इथं सादर करणं अत्यंत आवश्यक आहेत. बघा SSC, HSC, पदवी, व्यावसायिक अर्हता, TAT, CTAT, टेट गुणपत्रक आवश्यक आहेत. सर्वच्या सर्व पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत. ज्यावेळी तुमचं निवड होईल त्या निवड समितीला तुम्हाला हे दाखवण्यासाठी SSC, HSC, पदवी, व्यावसायिक अर्हता, TAT, CTAT, टेट गुणपत्रक अत्यंत आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र, ज्या प्रवर्गावर जात प्रमाणपत्र लागू आहे त्यासाठी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी, नॉन क्रिमिनियल लागू असल्यास आवश्यक आहे. म्हणजे ज्या प्रवर्गाला जे लागू आहे ते सर्व गोष्टी तिथं आवश्यक आहेत. सर्व दावे म्हणजे कोणताही दावा केला, कोणतंही आरक्षण तुम्ही घेण्यासाठी पात्र असला ते मूळ कागदपत्राशी जुळले पाहिजे, तरच अंतिम निवड निश्चित होईल. जरी तुमचं त्याच्यामध्ये अलॉटमेंटमध्ये जर नाव आलं तरी तुमची निवड झालेली पक्की होणार नाही जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट क्लिअर होणार नाहीत. बघा आणखीन त्यांनी खूप चांगली माहिती दिली. कोणताही एजंट, दलाल, मध्यस्थ शासनाने नेमलेला नाही. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की तुमचा नंबर लावून देतो, काही पैसे द्या, असं एजंट कोणीही शासनाने इथं नेमलेला नाही. नोकरी लावून देतो असे सांगणाऱ्यापासून तुम्ही काय राहा, सावध राहा. पवित्र पोर्टल नियमित लॉग इन करून अपडेट पाहणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे. मुद्दा मित्रांनो मी तुमच्यासाठी नोट केलेले पॉईंट आहेत. ही जी पवित्र पोर्टलवर नियमित लॉग इन करून अपडेट पाहणे तुमची स्वतःची जबाबदारी, स्वतःची जबाबदारी आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. मग तुम्ही कितीही तक्रारी केल्या तरी ते स्वीकारल्या जाणार नाहीत की मला माहीतच नव्हतं. तर आपलं एक काम आहे की दररोज पवित्र पोर्टल खोलणं, बघणं आणि त्याची शहानिशा करणं. टेट 2025 शिक्षण सेवक भरती पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ता आधारित व ऑनलाईन प्रक्रिया आहे. सेल्फ सर्टिफिकेशन ही भरतीची सर्वात महत्त्वाची निर्णायक पायरी आहे जी तुम्ही आता करणार आहे. एकही चुकीची माहिती दिल्यास संपूर्ण उमेदवारी सेल्फ सर्टिफिकेशन ही भरतीची सर्वात महत्त्वाची निर्णायक पायरी आहे. एकही चुकीची माहिती दिल्यास संपूर्ण उमेदवारी धोक्यात येऊ शकते मित्र हो. एक पण चुकीची माहिती द्यायची नाही, तुमची उमेदवारी या ठिकाणी धोक्यात येऊ शकते. बघा आणखीन काही जर तुम्हाला अडचणी असतील आणि ते अडचणी तुम्हाला काही पडल्या असतील तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. या अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्र हो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेल्फ सर्टिफिकेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये एकही अडचण ठेवू नका आणि पूर्णपणे काम करा. धन्यवाद मित्रांनो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.